Hello students, very good morning to all of you. Today we'll continue the next part of thermodynamics. In last part we have discussed some problems related to the work done, internal energy, and enthalpy. Now we'll discuss the next point, that is smaller points आहेत बाळांनो, खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे ना? Yes, heading them up, that is heat capacity. Heat capacity. Very important point. Heat capacity. ठीक आहे. आता कॅपॅसिटीवरनं तुमच्या लक्षात येत असेल की बाबा सबस्टन्स किती हीट ॲब्झॉर्ब करू शकतो, दॅट वी आर गोइंग टू स्टडी. बरोबर आहे ना? मग ती कशावरती डिपेंड असणार आहे? त्याच्या साईज वरती डिपेंड असणार आहे. मोर दी साईज मोर इज द हीट कॅपॅसिटी. येतं लक्षात? मीन्स इट इज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. बरोबर आहे ना? एक्सटेन्सिव्ह का साईज वरती डिपेंड आहे ना. करेक्ट. ठीक आहे. मग आता हीट जी आहे ती रिलेटेड टू टेम्परेचर स्टडी करतो आपण. बरोबर आहे ना? डिग्री ऑफ हॉटनेस अँड कोल्डनेस ऑफ द बॉडी. त्यालाच आपण काय म्हणतो? हीट म्हणतो. करेक्ट ना? मग असं लिहू शकतो का आपण? द इन्क्रीज, एक स्टेटमेंट लिहा रिगार्डिंग इट. डेफिनेशन पुढे लिहायचं आपल्याला. द increase in temperature. The increase in temperature is directly proportional to the quantity of heat absorbed by the system. करेक्ट. म्हणू शकतो ना असं पण. एखाद्या सिस्टीमला किती हीट प्रोव्हाइड केलेला आहे. दिस इज सपोज सिस्टीम. करेक्ट. आणि तुम्ही काय करता? हीट प्रोव्हाइड करताय. हीट. ठीक आहे ना? येस. मग किती टेम्परेचर रेज झालेलं आहे? दॅट इज इट्स द रिलेशन बिटवीन हीट अँड व्हॉट टेम्परेचर. करेक्ट. म्हणजेच काय? इन्क्रीज इन टेम्परेचर. बघा टेम्परेचर इन्क्रीज कधी होतं? जर हीट सप्लाय केलं असेल तर म्हणजेच काय? इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी क्वांटिटी ऑफ हीट ॲब्झॉर्ब बाय द सिस्टीम. हे असं म्हणू शकतो ना आपण. करेक्ट. डे टू डे लाईफ मधलं रिलेशन आहे हे. येस, आपण ऑब्झर्व करतो. कुठल्याही सबस्टन्सला जर हीट केलं आपण तर त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होतं. म्हणजे याचा अर्थ काय? जेवढी हीट प्रोव्हाइड केलं तेवढं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. मग ह्या दोन्हीचं रिलेशन काय आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल. मग असं लिहू शकतो आपण. सी हियर, Q is directly proportional to change in temperature. येते का लक्षात? हीट प्रोव्हाइड केलं की टेम्परेचर काय होतं? चेंज होतं. करेक्ट. और त्यालाच असं लिहू शकतो का? Q is equal to C into delta T. आता C काय आहे? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट. त्यालाच काय म्हणायचं? हीट कॅपॅसिटी. हीट कॅपॅसिटी. Correct. So we can write, therefore, heat capacity C is equal to Q divided by delta T. This is very important relation. ठीक आहे? C is equal to Q divided by delta T. म्हणजेच काय? येस, त्याची डेफिनेशन पुढे लिहूया आपण आता. हे कसं लिहिलं समजलं ना तुम्हाला? थोडंसं डेरिव्हेटिव्ह फॉर्म मध्ये लिहिलं मी. डिराईव्ह करून लिहिलं. C ला म्हणायचं हीट कॅपॅसिटी. त्याची डेफिनेशन लिहूया आता. द क्वांटिटी ऑफ हीट. डेफिनेशन. द क्वांटिटी of heat required to raise its temperature, system's temperature.
ठीक है ना, इट्स टेम्परेचर बाय 1 डिग्री 1 degree is called heat capacity. बघा, quantity of heat required to raise the temperature by 1 degree. आलं लक्षात? ओके, that is called as a heat capacity. करेक्ट? काय रिलेशन लिहिलं समजलं ना? heat capacity is equal to quantity of heat required to raise the temperature by 1 degree. Change in temperature. येते लक्षात हे? ओके, येस. म्हणजे थोडक्यात काय की हीट सप्लाय केले की टेम्परेचर काय होतं, चेंज होतं. मग 1 डिग्री टेम्परेचर साठी ओके जेवढी काय हीट लागते लक्षात येते, दॅट इज कॉल्ड एज हीट कॅपॅसिटी. आलं लक्षात हे? ओके, आता आणखीन एक महत्वाचं स्टेटमेंट लिहा इथं. ओके, आपल्याला चेंज स्टडी करायचा त्याच्यामधला. ओके, फॉर इन्फिनिटेसिमल, आता तुम्हाला इन्फिनिटेसिमल लक्षात येतं स्मॉल क्वांटिटी मध्ये किंवा काय व्हेरी व्हेरी स्मॉल. ओके, इन्फिनिटेसिमली स्मॉल चेंजेस इफ dq म्हणजे काय, चेंज इन हीट is a heat required to raise the temperature of the system from temperature T, सुरुवातीला T आहेच कन्सिडर करा, of the system from temperature बरोबर आहे ना T2 कुठपर्यंत, T plus dt, T plus dt. म्हणजे एवढं टेम्परेचर ऍड करायचं, ह्याचा अर्थ काय, टेम्परेचर मध्ये चेंज झाला ना. ओके, त्यालाच मग dt म्हणू शकता तुम्ही, चेंज इन टेम्परेचर. येते का लक्षात? टेम्परेचर मध्ये चेंज करताय, किती ना चेंज करताय तुम्ही टेम्परेचर मध्ये, dt एवढा चेंज करताय. समजलं ना? बाय सप्लाइंग ओके हीट, हाऊ मच, dq एवढी हीट, थोडीशी हीट चेंज केली की टेम्परेचर सुद्धा काय होतं, चेंज होतं. आलं लक्षात? ओके, मग त्या रिलेशनला असं लिहू शकतो आपण आता, दिस रिलेशन कॅन बी रिटन एज फॉर इन्फिनिटेसिमल चेंज साठी फक्त हे. ठीक आहे, जनरल रिलेशन काय आहे, c इज इक्वल टू q डिवायडेड बाय डेल्टा टी आहे. ठीक आहे, मग स्मॉलर चेंज जर होत असेल तर काय, c इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण, dq, चेंज इन हीट, थोडीशी हीट चेंज केली की थोडंसं टेम्परेचर काय होतं, चेंज होतं. ओके, dq एवढी हीट चेंज केली की dt एवढं टेम्परेचर काय होणार आहे, चेंज होणार आहे. समजलं ना? c इज इक्वल टू dq डिवायडेड बाय काय लिहिलं आपण, dt. अंडरस्टूड? ठीक आहे, आता मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की बाबा हे जे काय ओके हीट कॅपॅसिटी आहे ती कशावरती डिपेंड आहे, साईज वरती डिपेंड आहे. इट मीन्स इट इज नॉट ओके इज द स्टेट फंक्शन. ओके, ऑल्सो इट इज नॉट द इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी बट एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आलं लक्षात? ओके, हीट सुरुवातीला माहिती आहे तुम्हाला की बाबा स्टेट फंक्शन नाहीये, ती काय आहे, पाथ फंक्शन आहे. हीट कॅपॅसिटी सुद्धा काय आहे, पाथ फंक्शन आहे, पाथ वरतीच डिपेंड असते. ठीक आहे, नोट करून ठेवा, q इज नॉट ए स्टेट फंक्शन, नोन आहे तुम्हाला स्टेट फंक्शन. ओके, का, कारण काय, ओके डिपेंड ऑन पाथ. q इज नॉट ए स्टेट फंक्शन, ओके बट पाथ फंक्शन, करेक्ट ना, but path function. So heat capacity is also a path function. Path function. heat capacity सुद्धा काय आहे मग, path function आहे. क्लिअर झालं हे? येस. Therefore किंवा thus म्हणा, thus conditions
conditions such as okay constant volume, बघा कंडिशन काय आहे, constant volume or constant pressure, constant pressure very important, constant volume ओके किंवा constant pressure जे आहे त्या कंडिशन्स असणार आहेत, बरोबर आहे ना. ओके कंडिशन्स सच एज कॉन्स्टंट व्हॉल्यूम और कॉन्स्टंट प्रेशर have to be specified, correct, to define the path for calculating the heat capacity of a system. लक्षात येते. ओके कशासाठी, पर्टिक्युलरली in a gaseous state किंवा gaseous state. ओके इट इज व्हेरी इंपॉर्टंट पॉइंट. प्लस कंडिशन्स पाथ फंक्शन जर असेल ना, ओके तर कंडिशन रिक्वायर्ड आहे. कंडिशन सच एज कॉन्स्टंट वॉल्यूम or constant pressure have to be specified to define the path for calculating the heat capacity of a system. कोणासाठी, particularly gaseous system साठी. Are you getting? पॉइंट हे थेरॉटिकल आहेत बाळांनो, ओके खूप केअरफुली करायचंय तुम्हाला. एक एक स्टेटमेंट खूप महत्वाचं असणार आहे इथं, ठीक आहे ना. ओके म्हणून मी हे स्टेटमेंट्स लिहून देतोय तुम्हाला, करेक्ट ना. ओरली मला सांगता पण आलं असतं हे, ठीक आहे, पण हे वाचणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही लक्षात येते ना. ओके सहजासहजी तुम्हाला ओके हे स्टेटमेंट्स मिळत नाहीत कुठं, लक्षात येते. ओके त्याच्यामुळे काय करायचं, हे स्टेटमेंट व्यवस्थित लिहून ठेवायचं आहे. ओके येस हे कलेक्शन आहे, हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ठीक आहे, हेडिंग द्या. आता दोन कंडिशन्स घेतल्या आपण, एक तर कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि दुसरी काय, कॉन्स्टंट प्रेशर. ओके हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता काय करायचं, तुम्हाला व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवायचं आहे, करेक्ट. ठीक आहे, एक स्टेटमेंट लिहूया आता रिगार्डिंग इट. the amount of heat change, correct, of a system at constant volume, that is change in the heat of system per unit बघा raise in, ओके किंवा राइज इन म्हणू शकता तुम्ही. ओके रेस म्हणा किंवा राइज म्हणा, लक्षात येते ना. ओके रेस म्हणलं किंवा काय राइज म्हणलं तरी चालेल. राइज इन ओके इज टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट, लक्षात येते. ओके इज व्हॉल्यूम. The amount of heat change of a system at constant volume, that is change in the heat of system per unit rise in temperature, okay, at constant volume. ओके त्याला कसं लिहू शकतो आपण, कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणलं की व्हॉल्यूम काय असणार आहे, चेंज इन व्हॉल्यूम काय असणार आहे, 0 असणार आहे, बरोबर आहे ना. ओके इट मीन्स डेल्टा व्ही इज इक्वल टू काय असणार आहे, 0. आलं लक्षात. ही देअरफॉर हे तुम्हाला नोन आहे आता काय, CV इज इक्वल टू कॉन्स्टंट व्हॉल्यूम असं लिहायचं. CV इज इक्वल टू काय लिहू शकताय, चेंज इन ओके एस हीट, ओके एस चेंजेस व्हॉट टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम.
हीट चेंज केले की काय होणार आहे टेम्परेचर, आणि तो चेंज कसा आहे एकदम स्मॉलर आहे, स्मॉल क्वांटिटी मध्ये चेंज आहे. ओके, फ्रॉम द फर्स्ट लॉ ऑफ thermodynamics, therefore from the first law of thermodynamics, ठीक आहे ना. ओके, आपल्याला म्हणून आहे लॉ काय आहे, यस, डेल्टा यू इज इक्वल टू, ओके, काय लिहितो आपण, क्यू प्लस डब्ल्यू असं लिहितो. ह्या इक्वेशनला चेंज करून लिहायचं आहे आता, ठीक आहे ना. ओके, काय चेंज कराल इक्वेशनला, ओके, एकतर आपण क्यू लिहू शकतो, क्यू इज इक्वल टू, ओके, डेल्टा यू मायनस डब्ल्यू लिहू शकतो का असं आपण, यस डेफिनेटली लिहू शकतो. ठीक आहे, आता ह्या डेल्टाला, ओके, कशामध्ये रिप्लेस करायचं आपल्याला, स्मॉल चेंज मध्ये. डेल्टा म्हणलं की काय, येस लार्ज चेंज आहे, त्याला असं स्मॉल चेंज मध्ये घेऊ शकतो आपण, येस डेफिनेटली घेऊ शकतो. लक्षात येते. ओके, मग चेंज इन क्यू इज इक्वल टू, ओके, ह्या डब्ल्यू ला काय घेतो आपण, डब्ल्यू इज इक्वल टू, ओके, पी डेल्टा व्ही घेतो ना आपण, पी डेल्टा व्ही. ओके, मग त्याला चेंज करून काय घ्यायचं बघा, पी डी व्ही. फक्त चेंज काय आहे, डेल्टाच्या ठिकाणी डी आहे, दॅट इज स्मॉल चेंज. ओके, आता इथं काय ठेवतो मी, डी यू, डी यू, ठीक आहे ना. ओके, येस, डब्ल्यू इज इक्वल टू काय असतो, मायनस पी डी व्ही असतो, बरोबर आहे ना. ओके, येस, मायनस, मायनस मायनस काय होणार आहे, इथं प्लस होणार आहे आता, ठीक आहे ना. ओके, येस, तर कॉन्स्टंट प्रेशर असल्यामुळे काय, पी एक्सटर्नलला पी ठेवलं मी इथं, करेक्ट. सो इक्वेशन काय येणार आहे, dq change in heat is equal to du okay s plus p dv, करेक्ट ना. ओके, हे साइडला कॅल्क्युलेट करून दिलो तुम्हाला सगळ्या गोष्टी. ओके, आता इथं ठेवूया आपण. ओके, dq is equal to, therefore dq is equal to change in heat is equal to change in internal energy small change plus p into small change in volume, ठेवू शकतो असं. ओके, मग आता इथं व्हॉल्यूम कसं आहे, चेंज इन व्हॉल्यूम dv इज इक्वल टू काय आहे, 0 आहे. देअरफॉर dq इज इक्वल टू काय आहे, मग dq इज इक्वल टू du, येतं का, येस. मग dq च्या ठिकाणी, ओके, du ठेवा, आलं लक्षात. मग व्हॉल्यूम साठी आपल्याला नोन होतं ऑलरेडी. ओके, हीट, ओके, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, ही साइडला लिहून ठेवा. ओके, हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू काय लिहत होतो आपण, चेंज इन इंटरनल एनर्जी असं लिहत होतो, करेक्ट ना. ओके, मग आता तुम्हाला dq मिळालेलं आहे. ओके, dq इज इक्वल टू काय आहे, du आहे. मग ठेवा वरच्या इक्वेशन मध्ये, cv च्या इक्वेशन मध्ये, cv इज इक्वल टू काय आहे इक्वेशन, dq डिवायडेड बाय, ओके, एस dt आहे ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. त्याच्यामध्ये काय ठेवू शकता आता, du divided by dt at constant volume, that is called as a cv. So cv at constant volume is equal to change in internal energy divided by, okay, yes, change in temperature at constant volume. एक इक्वेशन मिळालं तुम्हाला, व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, मग इथं काय सांगू शकता आपण तुम्ही ह्या इक्वेशन वरनं, स्टेटमेंट महत्वाचं असणार आहे. ओके, थस, ओके, फोकस कशावरती करायचं, स्टेटमेंट वरती. Thus, heat capacity at constant volume, okay, represents rate of increase of internal energy लक्षात येते ना. ओके, ऑफ द सिस्टम with temperature. समजलं हे. thus heat capacity
at constant volume, this one, okay, represents the rate of increase of internal energy, this one, internal energy, correct now, okay, of the system with temperature. समजलं ना, ओके. हीट कॅपॅसिटीला आपण रिलेट कोणासोबत केलं आता, इंटरनल एनर्जी सोबत रिलेट केलं, समजलं ना, ओके. येस, मग हीट कॅपॅसिटी काय आहे, तर डेफिनेटली चेंज इन इंटरनल एनर्जी बाय चेंजिंग द टेम्परेचर, अंडरस्टूड, ओके. मग इंटरनल एनर्जी चेंज झाली तरी सुद्धा टेम्परेचर सुद्धा काय होतं, चेंज होतं. हे आपण सुरुवातीलाच पाहिलं की बाबा टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर इंटरनल एनर्जी सुद्धा काय असते, कॉन्स्टंट असते. मग ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, बरोबर आहे ना, ओके. हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, बरोबर आहे ना, ओके. हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू काय लिहिलं होतं आपण, ओके, चेंज इन इंटरनल एनर्जी. मग हीट कॅपॅसिटी इज इक्वल टू change in internal energy, okay, with respect to temperature. That is also very important. Clear झालं हे. पुढे हेडिंग दे आता, that is heat capacity at constant pressure. Heat capacity at constant pressure, okay. एक स्टेटमेंट लिहूया आपण कॉन्स्टंट प्रेशर साठी. the amount of heat change of system per unit rise in temperature at constant pressure. ठीक है ना, ओके. heat capacity at constant pressure. थोडक्यात स्टेटमेंट मधून सांगितलं तुम्हाला, the amount of heat change of a system per unit rise in temperature at, okay, is constant pressure, that is called as a heat capacity at constant pressure. आता तुम्हाला एक थिंग ऑलरेडी नोन आहे, दॅट इज, ओके, Q at constant pressure is equal to काय होतं सांगा बरं, डेल्टा एच. हे तुम्हाला नोन आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता हेच यूज करायचं पुढे आपल्याला. फक्त इथं काय असणार आहे, डेल्टाच्या ठिकाणी डी असणार आहे, ठीक आहे ना. इथं काय लिहिलं होतं, डेल्टाच्या ठिकाणी आपण डी लिहिलं होतं, डी, ओके, यू लिहिलं होतं, तसं इथं डी एच असणार आहे फॉर इन्फिनिटेसिमल चेंज. लक्षात येते ना, फॉर इन्फिनिटेसिमल चेंज. आता ते स्टेटमेंट लिहित बसत नाही, ठीक आहे ना. डायरेक्ट लिहूया आपण, सीपी म्हणजेच हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर, ओके, काय लिहू शकता, डी क्यू, बरोबर आहे ना, चेंज इन हीट डिवायडेड बाय चेंज इन, ओके, एस टेम्परेचर ऍट कॉन्स्टंट व्हॉट प्रेशर, करेक्ट, ओके. आता डिराइव्ह करून दाखवतो हे तुम्हाला मी, फ्रॉम द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, करेक्ट. फ्रॉम, हे डीक्यू म्हणजेच काय असणार आहे, इथं डीएच असणार आहे, ते कसं येतं बघूया आपण. फ्रॉम द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, from the first law of thermodynamics, dp is equal to du, बरोबर आहे ना, प्लस pdv. हे कसं आलंय ते सांगितलं वरती तुम्हाला, ठीक आहे ना, ओके. dp is equal to du plus pdv. येते लक्षात. also we know that also h is equal to u plus pv, हे तुम्हाला नोन आहे, करेक्ट. कुठं पाहिलं हे, डेफिनेशन ऑफ व्हॉट, एन्थॅल्पी. डेफिनेशन ऑफ एन्थॅल्पी मध्ये पाहिलं, एच इज इक्वल टू, ओके, एस यू प्लस पीव्ही, करेक्ट आहे. त्याला असं लिहू शकतो आपण, डीएच इज इक्वल टू डीयू, बरोबर आहे ना, प्लस पी डी व्ही.
लिहू शकतो ना. ओके, स्मॉल चेंज साठी आपण असं लिहिलं. मग du ची व्हॅल्यू काय येईल सांगा बरं. du इज इक्वल टू dh मायनस pdv. आलं लक्षात. हे मग du ची व्हॅल्यू इथं ठेवून देऊया आपण वरच्या इक्वेशन मध्ये. ह्या इक्वेशन मध्ये du ची व्हॅल्यू ठेवा बरं. काय येतं बघा. येस, इथं सॉल्व्ह करूया आपण, म्हणजे साईडलाच त्याच्या. करेक्ट. सो dp इज इक्वल टू du ची व्हॅल्यू येते dh, करेक्ट, मायनस pdv प्लस pdv गेट कॅन्सल्ड. मग dp इज इक्वल टू काय आला, dh. आता हे डिराईव्ह करून दाखवलं तुम्हाला, पण वरती ऑलरेडी सांगितलं मी की बाबा dp इज इक्वल टू काय आहे, सॉरी, q ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू काय आहे ऑलरेडी, डेल्टा एच आहे. मग dq च्या ठिकाणी ओके तुम्ही काय ठेवू शकताय, dh ठेवू शकताय ना. समजलं काय. एवढं डिराईव्ह करत बसायची पण गरज नव्हती, पण हे तुमच्या अंडरस्टँडिंग साठी सांगितलं मी कसं डिराईव्ह केलं. हे dp इज इक्वल टू काय ठेवलं, dh. ओके, मग इथं ठेवू शकता आता dq इज इक्वल टू dh. काय इक्वेशन, cp इज इक्वल टू ओके dh डिवायडेड बाय dt ॲट कॉन्स्टंट प्रेशर. लिहू शकतो ना. ओके, देअरफॉर cp इज इक्वल टू dh डिवायडेड बाय dt ॲट कॉन्स्टंट प्रेशर. दुसरं इक्वेशन मिळालं आपल्याला नवीन. ठीक आहे ना. ओके, टोटल 2 इक्वेशन मिळाले. एक dh च्या ठिकाणी काय आहे, du आहे, आणि दुसरा काय, ओके एस dh इटसेल्फ. ठीक आहे ना. समजलं. हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम लिहू शकतो आपण इथं. आता हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम काय आहे, cp इज इक्वल टू एस वॉट du डिवायडेड बाय कॉन्स्टंट काय आहे, व्हॉल्यूम आहे ना. ओके, cp कसं येईल मग, cv इज इक्वल टू ओके एस dt डिवायडेड बाय du डिवायडेड बाय dt ओके ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर काय आहे, cp इज इक्वल टू dh डिवायडेड बाय dt ॲट कॉन्स्टंट प्रेशर. हे 2 इक्वेशन्स मिळाले तुम्हाला. आलं हे लक्षात. ओके ओके, मग इन केस ऑफ ओके कॉन्स्टंट प्रेशर, करेक्ट ना. ओके, चेंज इन एन्थॅल्पी कन्सिडर करायचं आहे. म्हणजेच काय की हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम साठी इंटरनल एनर्जी जी आहे ती काय होते, इन्क्रीज होते, इंटरनल एनर्जी. ठीक आहे ना. ओके, आणि हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर साठी ओके एस एच दॅट इज एन्थॅल्पी इन्क्रीज होते सिस्टीमची. समजलं ना. ओके, मग हीट तुम्ही प्रोव्हाइड करताय कोणाला, सबस्टन्सला. ओके एस, कॉन्स्टंट प्रेशरला जर खूप खूप महत्वाचं हे लक्षात ठेवा. जर याला कॅज्युअली घ्याल तुम्ही, कॅज्युअली जर घेतला ओके तर तुम्हाला हे लक्षात येणार नाही. सगळ्या गोष्टी या स्टेटमेंट वरती डिपेंड असणार. तुम्हाला असं नाही की बाबा इक्वेशन देतील तुम्हाला क्वेश्चन मध्ये, नाही, वर्ड यूज करतात. हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असा वर्ड यूज करतात तिथं. हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट ओके एस प्रेशर असा वर्ड यूज करतात. मग तुम्हाला हे इक्वेशन लक्षात आलं पाहिजे. चेंज कशामध्ये होतो हे लक्षात आलं पाहिजे. तर एन्थॅल्पी मध्ये चेंज व्हायला लागतो प्रेशर साठी, आणि व्हॉल्यूम साठी काय, येस, इंटरनल एनर्जी मध्ये चेंज होतो. समजलं ना. ओके येस, व्हेरी व्हेरी IMP करा ह्या स्टेटमेंट्सला. क्लिअर. ठीक आहे, आता रिलेशन बघूया दोन्ही मध्ये. रिलेशन बिटवीन cp and cv. cp आणि cv मध्ये रिलेशन काय आहे. as you know that h is equal to u plus pv. it is the definition of what, enthalpy. बरोबर आहे ना. ओके yes, from definition of enthalpy. करेक्ट आहे. येस, मग pv इज इक्वल टू नोन आहे तुम्हाला. pv इज इक्वल टू काय आहे, nRT फॉर आयडियल गॅस.
इट इज अ आयडियल गॅस इक्वेशन. मग जर का आपण n इज इक्वल टू 1 ठेवला, म्हणजे 1 मोल साठी जर फाइंड आउट केलं, 1 मोल गॅस फिक्स केला इथं आपण. ओके, तर पीव्ही इज इक्वल टू काय येतं? आरटी. व्हॉट? पीव्ही इज इक्वल टू व्हॉट? आरटी. समजतं हे? ओके, मग ह्या इक्वेशनला आपण काय करूया? डिफरन्शिएट करूया. कुठल्या इक्वेशनला डिफरन्शिएट करायचं आहे? या फर्स्ट इक्वेशनला. ओके, बाय पुटिंग दी व्हॅल्यू ऑफ पीव्ही इनटू इट. ओके, इथंच करतो मी. सियर ही व्हॅल्यू इथं ठेवा. काय? h इज इक्वल टू u प्लस RT. करेक्ट. डिफरन्शिएटिंग with respect to t. काय करायचं? डिफरन्शिएट करायचं ह्या इक्वेशनला विथ रिस्पेक्ट टू t. ओके, करूया. dh डिवायडेड बाय काय लिहाल? dt लिहाल इज इक्वल टू du डिवायडेड बाय ओके व्हॉट? dt. ओके, प्लस r, कारण dt डिवायडेड बाय dt काय होणार आहे? 1 होणार आहे. समजलं हे? ओके, येस. या t साठी dt डिवायडेड बाय dt इज इक्वल टू व्हॉट? 1. त्याच्यामुळे इथं काय घेतलं नाही मी, डायरेक्ट काय घेतलं? r घेतलं. समजलं का हे? येस. मग आता असं लिहू शकतो आपण, देअरफॉर व्हेरी इम्पॉर्टंट, dh डिवायडेड बाय ओके येस dt मायनस du डिवायडेड बाय dt इज इक्वल टू व्हॉट? r. r नोन आहे तुम्हाला. काय असतो r? गॅस कॉन्स्टंट असतो. समजलं हे? मग हे रिलेशन कोणाचं आहे आता? dh डिवायडेड बाय dt, तर काय? cp चं रिलेशन आहे. मायनस हे रिलेशन कोणाचं आहे? तर cv चं रिलेशन आहे. इज इक्वल टू r. दिस इज द रिलेशन बिटवीन cp अँड ओके c. करेक्ट ना? ठीक आहे. येस. आता दोन्ही व्हॅल्यूज तुम्ही इथं फाइंड आउट करू शकताय. येस, दॅट इज cp इज इक्वल टू ओके काय लिहू शकताय? cp इज इक्वल टू ओके r प्लस cv. cp ची व्हॅल्यू इथं फाइंड आउट करू शकताय. जर cv दिला असेल तर तुम्हाला r ची व्हॅल्यू नोन आहे. बरोबर आहे ना? कॅलरी मध्ये आणि जूल मध्ये दोन्ही मध्ये नोन आहे तुम्हाला. क्लिअर झालं हे? एनी डाऊट? ओके, किंवा cv इज इक्वल टू cp मायनस r असं घेऊ शकता तुम्ही. समजलं हे? ओके, cp इज इक्वल टू r प्लस cv किंवा cv इज इक्वल टू ओके एस व्हॉट cp मायनस r. क्लिअर झालं? ठीक आहे. मग r ची व्हॅल्यू जी आहे गॅस कॉन्स्टंट r इज इक्वल टू ओके अप्रॉक्सिमेटली ओके r ची व्हॅल्यू 2 कॅलरी असते. बरोबर आहे ना? ओके, पर केल्विन पर मोल, कॅलरी पर केल्विन पर मोल. ठीक आहे. तुम्हाला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू 1.987 मिळते. बरोबर आहे ना? ओके, किंवा 1.9 म्हणू शकता तुम्ही त्याला. आणि दुसरी व्हॅल्यू काय असते? 8.314 जूल पर केल्विन पर. करेक्ट? ठीक आहे. हे होतं रिगार्डिंग cp अँड cv या दोन्ही मधला डिफरन्स. हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. खूप डिटेल मध्ये सांगितलं तुम्हाला की हे सगळे इक्वेशन्स डिफाइन कसं केलं किंवा हे इक्वेशन्स ओके कसे डिराइव्ह केलेले आहेत. अंडरस्टूड? ओके, इथे एक स्टेटमेंट लिहा आता. r म्हणजेच काय असणार आहे? ओके, त्याचं वर्क डन असणार आहे. द डिफरन्स between cp and cv is equal to the work done by 1 mole of a gas. ठीक है? work done of a gas in expansion when heated through
फ्रो 1 डिग्री सेल्सिअस. 1 डिग्री सेल्सिअसला हीट केल्यानंतर जे काय वर्क डन मिळतं दॅट इज द डिफरन्स. ठीक आहे, Cp मायनस Cv ओके इज इक्वल टू काय आहे, R आहे. आणि R कशामध्ये, जूल पर केल्विन पर मोल मध्ये आहे. 1 मोल आणि 1 केल्विन किंवा 1 डिग्री दोन्ही घेऊ शकता तुम्ही, नो डाऊट. ठीक आहे ना. ओके, एस 1 डिग्री किंवा काय एस 1 केल्विन असे घेऊ शकता. आलं लक्षात हे. ठीक आहे, देअरफॉर Cp ग्रेटर दॅन ओके एस सी. आता R ची व्हॅल्यू कशी आहे, पॉझिटिव्ह आहे ना. ओके, R ची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल तर Cp काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे एज कम्पेअर टू Cv. हे खूप केअरफुली लक्षात ठेवा. आता हे Cp इज ग्रेटर दॅन Cv कसं म्हणलं सरांनी, ओके हे तुम्ही तिथं कन्फ्युज व्हाल परत. ठीक आहे ना. ओके, हे Cp इज ग्रेटर दॅन Cv आहे का, R ची व्हॅल्यू आपण पॉझिटिव्ह पाहिलंय. कुठली व्हॅल्यू आहे R ची, एकतर काय अप्रॉक्सिमेटली 2 कॅलरी पर केल्विन पर मोल आहे, हे नोन आहे तुम्हाला. ओके, 8.314 जूल पर केल्विन पर मोल. ह्या दोन्ही व्हॅल्यूज पॉझिटिव्ह आहेत ना. मग पॉझिटिव्ह येतात कधी, जर Cp ग्रेटर असेल तरच. 0 तर नाहीत ह्या व्हॅल्यूज, दोन्ही इक्वल नाहीयेत. हे समजलं ना. ओके, 0 जर नसेल ओके तर काय डेफिनेटली Cp काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे एज कम्पेअर टू दी Cv. क्लिअर झालं हे. ओके, ठीक आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ओके ज्या तुम्हाला लक्षात ठेवत जायचे, खूप महत्वाच्या आहेत, प्रॅक्टिस करावं लागेल. ओके, आता रेशो बघूया आपण. ओके, Cp आणि Cv. ठीक आहे, तर Cp Cv रेशो. ठीक आहे, काय सांगतो बघा रेशो, दी रेशो ऑफ मोलार. हे पुढे स्टडी करायचं आपल्याला. मोलार हीट कॅपॅसिटी काय आहे, मोलार हीट कॅपॅसिटी at constant pressure to that of किंवा that म्हणू शकता. स्टेटमेंटला थोडं स्मॉलर करूया. that at constant volume is represented by gamma. ठीक आहे ना, गॅमा ना रिप्रेझेंट करतात. ओके, बघा, द रेशो ऑफ मोलार हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर टू दॅट ऑफ ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज रिप्रेझेंटेड बाय गॅमा. करेक्ट. ही गॅमा काय आहे, द व्हॅल्यू ऑफ गॅमा is gives information about the atomicity of gases. gases ची atomicity समजते. ओके, that is मोनोएटॉमिक म्हणजे काय, सिंगल जे नोबल गॅसेस आहेत जनरली, मोनोएटॉमिक, डायटॉमिक, ट्रायटॉमिक एक्सेट्रा. ठीक आहे ना. ओके, मोनोएटॉमिक, डायटॉमिक, ट्रायटॉमिक आहेत गॅसेस की नाही हे समजतं. क्लिअर आहे. ठीक आहे, म्हणून गॅमा इज इक्वल टू काय लिहितो आपण, गॅमा इज इक्वल टू व्हॉट, Cp divided by Cv. गॅमा इज इक्वल टू Cp डिवायडेड बाय Cv. हे पुढे बघूया आपण की बाबा गॅमाची व्हॅल्यू हे प्रॅक्टिकली आहे किंवा एक्सपेरिमेंटली आहे. ओके, ठीक आहे, कॅल्क्युलेटेड आहे ऑलरेडी. ओके, देतो तुम्हाला मी खाली. बघा, जर गॅमाची व्हॅल्यू ओके 1.66 असेल, 1.66 कोणासाठी असते ही, फॉर मोनोएटॉमिक गॅसेस. फॉर मोनोएटॉमिक गॅसेस. ठीक आहे ना. ओके, तर मोनोएटॉमिक गॅसेस साठी ही व्हॅल्यू काय आहे, सॉरी मोनोएटॉमिक गॅसेस कुठले, हेलियम, निऑन,
अर्गॉन सगळे नोबल गॅसेस, ठीक आहे, क्रिप्टॉन, ओके अँड सो ऑन एक्सेट्रा. गॅमा इज इक्वल टू ओके एस किती 1.40 जर असेल हा रेशो सीपी डिवायडेड बाय सी, ओके, तर ते काय असतात डायटॉमिक. त्या व्हॅल्यूवरनं समजतं आपल्याला, एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आहे डायटॉमिक. डायटॉमिक मध्ये कोण कोण येतील, सपोज O2 गॅस आहे, H2 गॅस आहे, ठीक आहे, Cl2 गॅस आहे एक्सेट्रा. ओके, आणि गॅमाची व्हॅल्यू जर 1.33 असेल, ओके, तर ते काय असतात ट्रायटॉमिक. SO2, O3, CO2 एक्सेट्रा, हे सगळे काय ट्राय ॲटॉमिक मॉलिक्युल्स आहेत. ह्या व्हॅल्यूज तुम्हाला विचारू शकतात, गॅमाच्या व्हॅल्यूज Cp डिवायडेड बाय Cv. मग ह्या व्हॅल्यूज तुम्हाला पाठ असल्या पाहिजेत. आता 1.66, 1.4 आणि 1.33, करेक्ट. जसं जसं ओके काय म्हणतो त्याला आपण, ॲटम्स वाढत जातील मॉलिक्युल्समध्ये, तसं तसं गॅमा काय होतं ओके कमी कमी होत जातं. ही डिग्री ऑफ फ्रीडम वरती, तुम्ही फिजिक्समध्ये स्टडी केलं असणार, डिग्री ऑफ फ्रीडम वरती डिपेंड असते. ओके, पण इथं व्हॅल्यूज लक्षात ठेवा. ओके, आणखीन थोडं डिटेलमध्ये सांगायचं जर म्हणलं तुम्हाला, ओके, तर मी थोडंसं सांगतो इथं बघा. फॉर मोनो ॲटॉमिक गॅस, मोनो ॲटॉमिक गॅस ह्या व्हॅल्यूज आता एक्सपेरिमेंटल असणार आहेत, कॅल्क्युलेटेड असणार आहेत. मोनो ॲटॉमिक गॅससाठी ओके Cp ची व्हॅल्यू असते Cp इज इक्वल टू ओके एस 5/2 R असते, आणि Cv ची व्हॅल्यू असते ओके एस 3/2 R, ठीक आहे ना, मोनो ॲटॉमिक गॅससाठी. करेक्ट. गॅमा इज इक्वल टू काय असणार आहे Cp डिवायडेड बाय Cv, करेक्ट. म्हणजेच काय 5/2 R डिवायडेड बाय 3/2 ओके एस फॉर, समजतं हे. येस, काय येतं शेवटी RR गेट कॅन्सल, शेवटी काय येतं 5 ओके एस वॉट 3 इज इक्वल टू 1 पॉइंट, ठीक आहे 666 ओके एस होत जातं, समजते. म्हणून वरती व्हॅल्यू काय दिलं मी 1.66 दिलं. डायटॉमिक गॅस साठी काय येतं, फॉर डायटॉमिक गॅस ओके सी हियर व्हॅल्यू इज समवॉट डिफरंट, ठीक आहे ना. ओके, डायटॉमिक गॅससाठी हे कसं आले वगैरे त्याच्यामध्ये जास्त जायला नकोय तुम्ही, खरं तर डिग्री ऑफ फ्रीडम कडे जायला नकोय तुम्ही. ओके, काही गरज नाहीये त्याची तुम्हाला. ओके, फॉर डायटॉमिक गॅस, डायटॉमिक गॅससाठी, ठीक आहे. येस, Cp किती असतो, Cp इज इक्वल टू 7/2 आणि Cv असतो ओके 5/2. सो गॅमा इज इक्वल टू व्हॉट इज 7/2 R डिवायडेड बाय एस 5/2 R, दोन्ही कॅन्सल आउट होतील. ओके एस, आणि शेवटी व्हॅल्यू काय येते 7/5 इज इक्वल टू व्हॉट 1.40 अप्रॉक्सिमेटली, ठीक आहे. ट्रायटॉमिक साठी, फॉर ट्रायटॉमिक ट्रायटॉमिक गॅस साठी ओके Cp ची व्हॅल्यू असते 4 आणि Cv ची व्हॅल्यू असते ओके 3, करेक्ट. गॅमा इज इक्वल टू व्हॉट 4 डिवायडेड बाय 3, RR गेट कॅन्सल्ड, इट मीन्स 1.33. ओके, येस, ह्या एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूज आहेत, ऑलरेडी कॅल्क्युलेटेड करून दिलेले तुम्हाला ऑन द बेसिस ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम. नेक्स्ट टर्म बघूया आता, दॅट इज स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, बरोबर आहे ना. ओके, आता स्पेसिफिक हीट कशाला म्हणायचं किंवा स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कशाला म्हणायचं, ओके, डिनोटेड बाय, हे असं लिहू शकता तुम्ही, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीला CS लिहू शकता. ओके, द अमाउंट ऑफ दिस, the amount of heat, correct, required to raise
ओके, टू रेज म्हणा, राईज म्हणा, ठीक आहे, रेज द टेम्परेचर ऑफ कितीसाठी बघा, ओके 1 ग्रॅम, व्हेरी इम्पॉर्टंट, अंडरलाईन करा, 1 ग्रॅम ऑफ द सबस्टन्स by 1 degree. Very important. It is the amount of heat required to raise the temperature of 1 gram of the substance by 1 degree. आता इथं मात्र तुम्ही अमाउंट फिक्स केलेला आहे, 1च ग्राम आहे, बरोबर आहे ना? ओके, 1 ग्रॅम सबस्टन्स साठी ओके फिक्स अमाउंट ऑफ हीट लागणार आहे. चेंज होणार आहे का तिथं सबस्टन्स? आता नाही. त्याच्यामुळे काय, ही इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असणार आहे. एक्सटेन्सिव्ह आहे का? आता नाही. ठीक आहे ना? ओके, इट इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. समजलं? इंटेन्सिव्ह का म्हणायचं? ओके, ती प्रॉपर्टी कशी आहे? हीट कॅपॅसिटी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. हीट कॅपॅसिटी काय आहे? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. समजते ना? ओके, आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काय? इंटेन्सिव्ह. कारण काय? मास फिक्स केला तुम्ही 1 ग्रॅम. समजलं हे? ठीक आहे ना? ओके, मग CS स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इज इक्वल टू काय लिहू शकताय? Q, हीट सप्लाइड टू द सिस्टम, ओके, टू रेज द टेम्परेचर ऑफ ओके 1 ग्रॅम. 1 ग्रॅम साठी काय घ्याल तुम्ही? मास ऑफ सबस्टन्स, ओके, इनटू व्हॉट? डेल्टा टी. बरोबर आहे ना? ओके, सो CS इज इक्वल टू व्हॉट? Q डिवायडेड बाय M इनटू डेल्टा टी. आता तुम्हाला नोन आहे की बाबा हीट कॅपॅसिटी इज इक्वल टू ओके काय आहे? Q डिवायडेड बाय डेल्टा टी आहे. ओके, मग ह्या इक्वेशनला असं पण लिहू शकताय ना, सिन्स म्हणतो त्याला मी, CS इज इक्वल टू व्हॉट? Q डिवायडेड बाय सॉरी C डिवायडेड बाय ओके व्हॉट? M. C डिवायडेड बाय व्हॉट? M. लिहू शकतो ना असं, हीट कॅपॅसिटी डिवायडेड बाय व्हॉट? M, मास ऑफ सबस्टन्स. कशावरती डिपेंड आहे? मग मास वरती डिपेंड आहे हीट कॅपॅसिटी. मास वरती जर डिपेंड असेल तर डेफिनेटली काय काय असते? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असते. आणि जर का फिक्स्ड मास वरती असेल ओके तर काय? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. फिक्स्ड हा वर्ड लक्षात ठेवा. आपण काय केलंय? 1 ग्रॅम फिक्स केलेलं आहे. समजलं हे? ओके, नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया आता, दॅट इज मोलार हीट कॅपॅसिटी. व्हॉट? मोलार हीट कॅपॅसिटी. ओके, त्याला असं पण लिहू शकता ना, ओके ह्या इक्वेशनला, ओके Q इज इक्वल टू म्हणजेच काय? हीट इज इक्वल टू ओके CS इंटू M इंटू डेल्टा. इक्वेशनचे फॉर्म्स आहेत, नोट करून ठेवा हे व्यवस्थित. क्लिअर? आणि ते सगळं स्टेटमेंट वरतीच डिपेंड आहे. तुम्हाला असं नाही की बाबा कुठल्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या ह्याच्यामध्ये देतील, सगळे स्टेटमेंट यूज करतात. ठीक आहे, खूप केअरफुली हँडल करावं लागेल तुम्हाला. मोलार हीट कॅपॅसिटी, हेडिंग द्या मोलार हीट कॅपॅसिटी. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हटलं की ग्रॅम लक्षात ठेवायचा. मोलार हीट कॅपॅसिटी म्हणलं ओके तर काय लक्षात ठेवायचं? मोल लक्षात ठेवायचं. ठीक आहे ना? ओके, येस, इट इज the amount of heat required, बरोबर आहे ना? ओके, it is the amount of heat required to raise the temperature of 1 mole, ठीक है ना, 1 mole of substance by 1 degree. ठीक है, amount of heat required to raise the temperature of 1 mole of substance by 1 degree. आलं लक्षात? हे आता इथं मात्र सबस्टन्स कशामध्ये आहे? मोल मध्ये आहे. ओके, त्याच्यामुळे CM
इज इक्वल टू काय घ्याल सांगा बरं. Cm इज इक्वल टू ओके एस क्यू डिवायडेड बाय n इंटू डेल्टा टी येऊ शकतो ना. ओके Cm इज इक्वल टू n डिवायडेड क्यू डिवायडेड बाय n डेल्टा टी. ठीक आहे. किंवा Cm इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय डेल्टा टी इज इक्वल टू काय C आहे हीट कॅपॅसिटी डिवायडेड बाय व्हॉट n नंबर ऑफ मोल्स. करेक्ट. मग Q इज इक्वल टू काय येणार आहे Cm इंटू n इंटू डेल्टा टी. आणि लक्षात ठेवा n लाच काय लिहू शकतो आपण Q इज इक्वल टू असं लिहितो मी W डिवायडेड बाय m इंटू Cm इंटू व्हॉट डेल्टा टी. करेक्ट. हीट मोलार हीट कॅपॅसिटी म्हणतो त्याला आपण. मोलार हीट कॅपॅसिटी. समजलं हे होतं रिगार्डिंग ओके इज हीट कॅपॅसिटी, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, मोलार हीट कॅपॅसिटी. बरेच रिलेशन्स पाहिलं आपण त्याच्यामध्ये आता. करेक्ट ना. ओके खूप महत्वाचा लेक्चर होता आजचा, जे की तुम्हाला थोडंसं डिटेल मध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या. हीट कॅपॅसिटी काय आहे, इन्क्रीज इन टेम्परेचर. बरोबर आहे ना. ओके आता हे जनरल सांगितलं हे रिलेशन, कारण हीट कॅपॅसिटी आपल्याला फाइंड आउट करायचं होतं म्हणून. द इन्क्रीज इन टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्वांटिटी ऑफ हीट एब्झॉर्ब्ड. हे नोन आहे तुम्हाला. करेक्ट. म्हणून काय लिहिलं मी Q इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेल्टा टी. Q इज इक्वल टू C इंटू डेल्टा टी लिहिलं आणि त्या C लाच काय म्हटलं आपण हीट कॅपॅसिटी प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट. सो Q डिवायडेड बाय डेल्टा टी. मग काय आलं हे द क्वांटिटी ऑफ हीट रिक्वायर्ड और अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर बाय 1 डिग्री इज कॉल्ड हीट कॅपॅसिटी. आलं लक्षात. मग C चं इक्वेशन लिहिलं Q डिवायडेड बाय डेल्टा टी. ओके इन्फिनिटेसिमल चेंज साठी फाइंड आउट केलं, म्हणजे स्मॉलर चेंज साठी C इज इक्वल टू dq डिवायडेड बाय dt. आणि ह्या dq ला ओके ऍट कॉन्स्टंट प्रेशर घेतलं आणि ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम घेतलं. पुढे आपण कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल तर ओके काय येतं, कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल तर रिलेशन येतं du डिवायडेड बाय dt. आणि कॉन्स्टंट प्रेशर असेल तर रिलेशन येतं ओके dh डिवायडेड बाय dt. मग व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर इंटरनल एनर्जी मध्ये चेंज होतो, आणि प्रेशर कॉन्स्टंट असेल तर काय एन्थॅल्पी मध्ये चेंज होतो. समजलं ना. कॉन्स्टंट प्रेशरला ओके रिलेशन बिटवीन Cp अँड Cv काय आलं रिलेशन. Cp मायनस Cv इज इक्वल टू व्हॉट R इज द गॅस कॉन्स्टंट. करेक्ट ना. कसं आलं रिलेशन दाखवलंय तुम्हाला. ओके आणि त्याच्या व्हॅल्यूज ऑलवेज पॉझिटिव्ह असतात, आणि व्हॅल्यूज जर पॉझिटिव्ह असतील तर Cp ची व्हॅल्यू जी आहे ती काय असते ग्रेटर असते. Cp ची व्हॅल्यू ग्रेटर असते एज कम्पेअर टू दी Cv. त्याचा रेशो पाहिला Cp डिवायडेड बाय Cv. तो रेशो कशाने इंडिकेट करतात, गॅमाने इंडिकेट करतात. आणि दिस गॅमा गिव्स इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दी ॲटॉमिसिटी, मोनोॲटॉमिक, डायॲटॉमिक और पॉलीॲटॉमिक. ठीक आहे ना. मोनोॲटॉमिक जर असेल तर त्याची व्हॅल्यू असते 1.66, डायॲटॉमिक असेल तर त्याची व्हॅल्यू असते 1.4, आणि ट्रायॲटॉमिक असेल तर व्हॅल्यू असते 1.33. ओके आणि हे दाखवले मी खाली की 1.3 कसा येतो, 1.66 कसा येतो, 1.4 कसा येतो. या गोष्टी तुम्हाला इथं कॅल्क्युलेट करून दाखवलं, कारण त्याच्या व्हॅल्यूज किंवा डिग्री ऑफ फ्रीडम्स काय असतात फिक्स असतात. ठीक आहे ना. ओके स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कशासाठी 1 ग्रॅम साठी, म्हणजे इथं ग्रॅम कसा केला आपण फिक्स केलेला आहे. समजलं. ओके त्याच्यासाठी ती प्रॉपर्टी जी आहे ती कुठली असते, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असते. समजलं. कुठली प्रॉपर्टी, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आलं लक्षात. मग त्याचं रिलेशन आलं CS इज इक्वल टू Q डिवायडेड बाय M इंटू डेल्टा टी. ओके किंवा त्यालाच असं लिहू शकतो आपण CS इज इक्वल टू C डिवायडेड बाय हीट कॅपॅसिटी डिवायडेड बाय मास. करेक्ट. किंवा Q इज इक्वल टू CS इंटू M इंटू डेल्टा टी. CS काय आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इंटू व्हॉट मास ऑफ सबस्टन्स इंटू व्हॉट चेंज इन टेम्परेचर. करेक्ट. मोलार हीट कॅपॅसिटी Cm. It is the amount of heat required to raise the temperature of 1 mole. इथं काय केलंय आपण फिक्स, परत 1 मोल फिक्स केलं, म्हणून ही परत काय आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. लक्षात ठेवा दिस इज अगेन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. करेक्ट. एकाच मोल साठी कॅल्क्युलेट करतात, मोल फिक्स आहे त्याच्यामुळे काय येस ही प्रॉपर्टी काय झाली इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आलं लक्षात. हे होतं रिगार्डिंग ठीक आहे ना हीट कॅपॅसिटी अँड देअर व्हेरियस फॉर्म्स. क्लिअर. ठीक आहे. प्रत्येकाचे युनिट पण तुम्हाला नोन असले पाहिजेत. युनिट ओके हीट कॅपॅसिटी साठी काय घेतो आपण युनिट बरोबर
for heat capacity. C is equal to Q divided by delta T. Q साठी जूल आणि टेम्परेचर साठी केल्विन, म्हणजे जूल पर केल्विन हीट कॅपॅसिटी साठी. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी साठी Q divided by M into delta T आहे. इट मीन्स जूल डिवायडेड बाय ग्रॅम, M साठी ग्रॅम आणि टेम्परेचर साठी केल्विन, सो जूल पर केल्विन पर ग्रॅम किंवा जूल पर ग्रॅम पर केल्विन पण म्हणू शकता, नो डाऊट. CM साठी Q डिवायडेड बाय M इंटू डेल्टा T आहे. इट मीन्स काय येणार आहे, जूल. इथं M नाही, सॉरी N म्हणजे काय असणार आहे, मोल्स. इथं मग काय असणार आहे, मोल, आणि इथं केल्विन. इट मीन्स जूल पर केल्विन पर मोल. दीज आर द युनिट्स. ओके, एक प्रॉब्लेम बघूया आपण रिगार्डिंग इट. ओके, यस, नोट करा प्रॉब्लेम. द मोलार हीट कॅपॅसिटी of water at constant pressure ठीक है, Cp is 75 joule per Kelvin per mole. प्रत्येक मोल साठी दिलेला आहे पर मोल. when 10 kilojoule of heat is supplied to 1 kilogram water which is free to expand, the increase in temperature of water is increase in temperature of water is ऑप्शन ए आहे, yes 2.4, बी आहे yes 4.8 केल्विन मध्ये असणार आहे, सी आहे 3.2 केल्विन आणि डी आहे 10 केल्विन. ठीक आहे ना. ओके, ट्राय करा बरं. व्हॅल्यूज बघा काय काय दिलेले आहेत. यस, प्रॉब्लेम वरती गेला प्रॉब्लेम, एक मिनिट. यस, चेक करा. द मोलार हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटर, मोलार हीट कॅपॅसिटी गिवन आहे, किती आहे, CM म्हणूया त्याला आपण. ऍट कॉन्स्टंट प्रेशरलाच कॅरी आउट केलेली आहे रिएक्शन. ठीक आहे, मोलार हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटर ऍट कॉन्स्टंट प्रेशर CP इज किती आहे, 75 जूल पर केल्विन पर मोल प्रत्येक मोल साठी. when 10 किलो जूल ऑफ हीट इज सप्लाइड, Q इज किती आहे, 10 किलो जूल आहे. ही व्हॅल्यू जूल मध्ये आहे वरची, ही सुद्धा जूल मध्ये करा. 10 into 10 to the power what 3 काय झाला, जूल. ओके, 1 किलोग्रॅम ऑफ वॉटर म्हणजे मास गिवन आहे, किती आहे, 1 किलोग्रॅम. ग्रॅम मध्ये किती होईल, 1000. ओके, एस ग्रॅम. मग आपल्याला मोलार हीट कॅपॅसिटी फाइंड आउट करण्यासाठी काय लागतात, मोल्स लागतात ना. ठीक आहे, Q डिवायडेड बाय, आता Q काय आहे, कॉन्स्टंट प्रेशरला आहे, थोडक्यात लक्षात ठेवा, N. करेक्ट, त्याला CP पण म्हणू शकता. CM ला काय म्हणू शकता तुम्ही, CP म्हणू शकता, CP पण म्हणू शकता ऍट कॉन्स्टंट प्रेशर. फक्त हे रिलेशन यूज करायचं तुम्हाला यूज करते वेळेस. और समजलं ना, CP म्हणजेच काय, हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर. पण कुठली हीट कॅपॅसिटी, मोलार हीट कॅपॅसिटी. मग समटाइम्स तुम्हाला बुक मध्ये काय CP पण यूज केलेलं दिसेल आणि ते QP लिहिलेलं दिसेल, फक्त इथं नंबर ऑफ मोल्स मध्ये घेतलेलं असेल. समजलं ना. ओके, हीट कॅपॅसिटीज फाइंड आउट करताय, फक्त काय मोलार हीट कॅपॅसिटी फाइंड आउट करताय. समजलं ना. ओके, डेल्टा टी. मग फाइंड आउट काय करायचं तुम्हाला, डेल्टा टी फाइंड आउट करायचं आहे. समजतंय ना.
ठीक आहे, मग इथं नंबर ऑफ मोल्स पाहिजे ना आपल्याला, मोल्स मध्ये कन्वर्ट करा. वॉटरचे नंबर ऑफ मोल्स कसं फाइंड आउट कराल? येस, मोल्स ऑफ वॉटर. Yes, N of H2O is equal to mass divided by its molar mass is equal to 55 point. Okay, is 5 5 5 येतं, ठीक आहे ना? ओके, म्हणून 5 5 घेतलं मी. ओके, ठेवू शकता इथं डेल्टा टी इज इक्वल टू, ठीक आहे, एन सॉरी काय येईल बघा बरं, डेल्टा टी ला इकडे घेतलं आपण. ओके, तर काय क्यू पी डिवायडेड बाय एन इंटू वॉट सी एम इज इक्वल टू, क्यू किती आहे सांगा, 1000 इंटू 10⁻³ आहे, डिवायडेड बाय एन किती आहे 55.5 आहे, इंटू सी एम किती आहे 75. करा कॅल्क्युलेशन, ठीक आहे ना? ओके, त्याचा आन्सर येतं अप्रॉक्सिमेटली, ओके एस जस्ट आय विल सी, जस्ट 28 52.4. ठीक आहे, त्याचा आन्सर येतं एस 2.4. कॅल्क्युलेट करा आणि व्हेरीफाय करा आन्सर. लक्षात येते? ठीक आहे. येस, नेक्स्ट लेक्चर मध्ये आणखीन काय प्रॉब्लेम्स आपण स्टडी करूया. टुडे विल स्टॉप हिअर. ओके, ऑल द बेस्ट.